नका त्याच्याकडे बघत राहा. झोपू सारे पूर्ण महाराष्ट्रात चाललेले झोपू नका. घरी गेल्यावर झोपा बाबा. विठ्ठल आनंद सर्वच हाच आनंद आहे. वेगवेगळी व्यक्ती वेगवेगळ्या ज्याच्याचा प्रत्येकाचा समाधान त्या क्षेत्रामध्ये होते. कोणत्या कोणी कोणाला आणि आनंद खरं मिळण्याचेही साधन कोणाचे हे जेव्हा तुला करायचं असेल तर असं कर. काय कर, आता माझं आयुष्य करी, माझी वृत्ती अशी बनव, असं कर. आपण म्हणतो देवाला, देवाने माझं चांगलं केलं पाहिजे, असं कर देवा की मला काहीच अडचण आली नाही पाहिजे. आपण असं म्हणतो. तुला विनंती करतो, हात जोडतो, तो असं कर की काहीच मला अडचणी होणार. देवाचा अडचण किती वेळा आणायचो अशी मागणी. महाराज म्हणतात माझी वृत्ती अशी कर, आता माझं आयुष्य करी, अशी वृत्ती बनव की त्या वृत्तीने तुझे पाय सातत्याने माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजे. तुझे पाय चित्ती अशी माझी वृत्ती बनव. परमार्थ जो तो आहे तो केवळ आधारित वृत्तीवरती आहे. परमार्थामध्ये वृत्ती लागते आणि व्यवहारामध्ये देखील वृत्ती लागते. चांगली वृत्ती असेल तर समाधान मिळतं. दुष्टर वृत्ती असेल तर समाधान मिळत नाही. आणि परमार्थ वृत्तीमुळेच होतो. म्हणजे चित्त आणि वृत्ती एकच आहे. वृत्ती जर स्थिर झाली, चांगली वृत्ती असेल तर त्या वृत्तीचा परिणाम जो जीव रात्र आणि दिवस सुखाची अपेक्षा करतो ते सुख तर त्याला मिळतच मिळतं. परंतु तो सुखाच्या शेजेवर झोपल्या जातो. त्या वृत्तीमुळे तो सुखाकडे वाटचाल असतो. तुका म्हणे मज नाही वृत्तीवरी, सुखाच्या शेजारी वृत्ती ही कायमची नाही, काही काळात वृत्तीची गरज आहे. त्या वृत्तीने सुखाची ती वृत्ती प्राप्त करून घेत असते. म्हणून मला असं करतो, आता माझं आयुष्य करी, तुझे जी चरण कमलाची पाय आहे, तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय माझ्या चित्ती, तुझे पाय याच्यावर चिंतन केलं, याच काय द्रुपद असेल. मला ज्या अर्थी सुस्त नाही त्या अर्थी त्याला कसं, त्यामुळं केली गाडी विठ्ठल. भगवान तुझे चरण कमल आहे ते अखंड माझ्या चित्तामध्ये त्या चरणाचं वास्तव्य आहे. हे माझं पळणार चित्त, चंचल असणारं चित्त ते कधी स्थिर होईल. तुझे पाय माझ्या चित्तामध्ये वास्तव्य करून राहतील त्याच वेळेला हे चित्त स्थिर
चित्त अत्यंत चंचल आहे. तुझ्या पायावर माझं चित्त स्थिर व्हावं. तुकोबरायांनी अभंगामध्ये मागणी केली. कारण चित्त जी आहे ती फार चंचल आहे, ती स्थिर कधी बसत नाही. येथे चित्ताची एकाग्रता असणं गरजेचं आहे. परमार्थ म्हणजे एवढा मोठा नाही, सर्व अंगाला गंध लावायचा, कपड्याला गंध लावायचा, नापाच माळी घालायची असं नाही. परमार्थ सुद्धा लई पसारा नाही, जास्त पसरायची गरज नाही. थोडे आहे थोडे आहे चित्त साहे झाले. थोडंच चित्ताने आपल्याला मदत केली पाहिजे, चित्ताने सहकार्य केलं पाहिजे. चित्तावरती परमार्थ अवलंबून आहे. आपलं चित्त स्थिर नसेल तर मग उपयोग होत नाही. एका गावामध्ये भागवत कथा चालू होते. 3 ते 5 भागवत कथा अनेक श्रोती मंडळी ऐकायला जायचे. शेजारी शेजारी 2 महिला होत्या, एक रोज जायचे भागवत ऐकायला. शेजारी म्हणले, बाई तुम्ही चला ना, चांगली कथा आहे, अशी सुंदर ती महाराज पोथी सांगता, चला पोथी ऐकायला. त्यात मला काय कळायची. अगं म्हणजे चल येत करा, कळता कळता कळ. अशी तिने नादी लावून त्या म्हातारीला तयार केलं. ती म्हातारी लई 12 बापाची होती, मोकळी नाही गेली ती. तिने इतका मोठा कापूस घेतला. 4-5 नाती होत्या पोरांच्या. यांना घेतलं, चला काय म्हणली, तुम्ही मागे राडा करून टाकता. ते आणल्या. तिथे ती म्हातारी आली, पोथी चालू होती. त्या पोरी त्या मांडवाच्या बलीला येडं घालायचं, पळायच्या मांडवा. त्या बाबाला काही सुसून येणार, त्या पोरी पळायच्या. त्या पोरी येडं घ्यायच्या आणि ही वाती ओळीत होती. महाराज म्हणले, सांभाळायला नाती, वळायला वाती, कळायला काही माती. विठ्ठल विठ्ठल. चित्त तिकडे नाहीच. तुकोबराय देवाकडे मागणी मागता, आता मला असं कर की सतत मी तुझे पाय माझ्या मी साठवले पाहिजे, दुसरे काहीच नको.